संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ अभंग क्रमांक 3. अभंग क्रमांक 3. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविन मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथुनी चराचर त्याची भजे. ज्ञानदेवाध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मनी पुण्य होय. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. हा अभंग संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील एक भाग आहे. या त्रिगुणात्मक संसाराचा असारपणा आणि निर्गुण भक्तीचे महत्त्व स्पष्ट केले. सगुण आणि निर्गुण या दोन्ही प्रकारच्या भक्तीवर विचार मांडले आहेत. भगवंताचे नामस्मरण हेच अंतिम सत्य आणि पुण्य संचयनाचे साधन आहे. नंबर 1. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. त्रिगुणात्मक संसार असार आहे. त्रिगुण म्हणजे सत्व, रज आणि तम हे 3 गुण संपूर्ण सृष्टीला नियंत्रित करतात. पण हे गुण बदलणारे आहेत, त्यामुळे त्यांना सार्थकता नाही. निर्गुण म्हणजे गुणातीत हेच अंतिम सत्य आहे. भगवंत निर्गुण आहे, तो त्रिगुणांच्या पलीकडे आहे. म्हणून सार आणि असार यांचा विचार करावा आणि भगवंताची भक्ती करावी. नंबर 2. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविन मन व्यर्थ जाय. सगुण आणि निर्गुण या दोन्ही प्रकारच्या भक्तीचा गूढ अर्थ आहे. सगुण भक्ती म्हणजे साकार देवाची पूजा करणे. निर्गुण भक्ती म्हणजे भगवंताला निर्गुण निर्गोत्र मानून त्यांचे ध्यान करणे. पण भगवंताशिवाय मनाचा उपयोग नाही. जो भगवंताच्या नामस्मरणांपासून दूर राहतो त्यांचे जीवन व्यर्थ आहे. नंबर 3. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथुनी चराचर त्यासी भजे. भगवंता अव्यक्त आणि निराकार आहे. तो दिसत नाही, पण सर्व ठिकाणी आहे. संपूर्ण चराचर विश्व त्यांच्यापासून निर्माण झाले आहे. म्हणून त्यांची भक्ती करणे हे जीवनाचे अंतिम ध्येय आहे. नंबर 4. ज्ञानदेवाध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मांनी पुण्य होय. संत ज्ञानेश्वरांनी भगवंताचे ध्यान केले आणि रामकृष्ण परब्रह्म त्यांच्या मनी प्रकट झाले. अनेक जन्माच्या पुण्यामुळेच भगवंताची कृपा होते. नंबर 5. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. भगवंताचे नामस्मरण करणे हेच सर्वश्रेष्ठ पुण्य आहे. त्याचे पुण्य कोण मोजू शकतो. हरिपाठ हा भगवंताच्या नामस्मरणाचा एक मार्ग दाखवतो. यावरून अशी मुख्य शिक्षण होते की त्रिगुणात्मक संसार अस्थिर आहे, त्यामुळे भगवंताच्या निर्गुण भक्तीचा आश्रय घ्यावा. सगुण आणि निर्गुण भक्ती दोन्हीही महत्त्वाच्या आहेत, पण भगवंताशिवाय मन व्यर्थ आहे. नंबर 3. भगवंत हा निर्गुण निराकार असूनही संपूर्ण विश्वाच्या आधारभूत शक्तीचा स्रोत आहे. नामस्मरण हेच सर्वात मोठे पुण्य आणि त्यांची गणना कोणी करू शकत नाही. यावरून निष्कर्ष असा निघते की या अभंगात संसाराच्या असारतेवर प्रकाश टाकून भगवंताच्या नामस्मरणाचे महत्त्व सांगितले आहे. भक्तीचा कोणताही मार्ग असो, भगवंताच्या नामस्मरणाशिवाय तो अपूर्ण आहे. म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हरिमुखे म्हणा असे आवाहन करतात, कारण भगवंताचे नाव घेणे हेच सर्वश्रेष्ठ पुण्य आहे. तर रामकृष्ण हरी मित्रांनो.